मुंबई बोरीवली के सीनियर पुलिस इंस्पेक्टर निनाद सावंत के प्रमोशन के बाद बोरीवली व्यापारी एसोसिएशन की तरफ से सत्कार समारंभ का आयोजन किया गया। यह आयोजन मुंबई के बोरीवली कृष्णा हॉल में रखा गया, जहां पर आप तस्वीरों में देख पा रहे हैं कि बोरीवली सीनियर पीआई निनाद सावंत के साथ तमाम पुलिस अधिकारी और व्यापारी एसोसिएशन से जुड़े हुए तमाम लोग यहां बैठे हुए हैं। क्राइम जगत का सबसे बड़ा अधिकारी निनाद सावंत, क्राइम को मुंबई में ख़त्म करने वाला सबसे बड़ा अधिकारी निनाद सावंत, दहशतगर्द को मिटाने वाला अधिकारी निनाद सावंत, मुंबई में बड़े बड़े डॉन को ख़त्म करने वाला अधिकारी निनाद सावंत के नाम। 26 रोजी पाकिस्तान दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या सहकार्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्याचा तपास पथकामध्ये सावंत साहेबांनी याचा सक्रिय भाग होता। त्याच्या या कार्यासाठी एक जोरदार टाळ्या असू शकतात। सन 2008 मध्ये इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 21 अतिरेक्यांना अटक करून त्यांच्याकडून शस्त्रास्त्र, डेटोनेटर्स, जिलेटिन, टायमर असे प्राणघातक शस्त्रास्त्र त्यांनी शिताफींनी जप्त केलेले आहेत। यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होईल। एटीएस मध्ये असताना ISI यासारख्या अतिरेकी संघटना यांना नियंत्रण आणण्याचा महत्त्वाची भूमिका साहेबांनी बजावलेली आहे आणि साहेबांच्या या सर्व सॅल्यूट करून मुकेश भाईकडे देत आहे। थँक्यू व्हेरी मच सर। जिंदे साहेब धन्यवाद। आपण सर्वांचं मनोरंजन पण चांगलं केलं, आम्हाला तुमचा गौरव वाटतो। थँक्यू व्हेरी मच। यार कहाँ ऐसा याराना, तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरे के रात साना, तेरे जैसा यार करेगी दुनिया। जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलंग पे, मुझे ख्वाब से उठा के
સોના માટે આજનો દિવસ એક ઐતિહાસિક ક્ષણ બની જાય છે. કુશલભાઈ Yes. आणि तुम्ही मला पगडी जी चढवली त्याच्यामुळे मला कायम तुमच्या ऋणात राहावं लागेल आणि त्याप्रमाणे मला तुमचं कायम काम करत राहावं लागेल. अशा प्रकारे आपण जो पोलीस आणि नागरिकांचा जो संवाद आहे जो असाच तुम्ही वाढीस लावावा. माझ्या पोलीस ठाणे बोरिवली पोलीस ठाण्यात असणारे प्रत्येक अधिकारी हे कार्यक्षम आहेत एकदम. त्यांच्यामुळे मला हे 2.5 वर्ष मी बोरिवली पोलीस स्टेशनचा कार्यभार केला. त्या कालावधीत अनेक आम्ही सॉल्व्ह केले ज्या गोष्टी मध्ये. तर आम्ही 20 बांगलादेशी इकडे तुमच्या LT रोडवरच पकडले होते. त्यावेळी माझा APCचा ऑफिसर निंबाळकर याचा सत्कार CP आणि जॉईंट CP एलेंडो सरांनी केला होता, प्लस VI काळे साहेबांचा. म्हणजे अशा प्रकारे आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारच्या कारवाया झालेल्या आहेत. आम्ही बोरिवली पोलीस कडनं आम्ही आश्वस्त करतो की आम्ही तुमच्यासाठी, मी जरी इकडनं उद्या जाईल तरी पण माझी जी अधिकारी आणि कर्मचारी आहेत ते तुमच्यासाठी सदैव कार्यतत्पर राहणार आहेत. पूर्वी गुन्हे शाखेत ATS या ठिकाणी काम केलं, त्याचा काही माझा अनुभव होता. तो अनुभव माझ्या सहकार्याने मिळाला. त्याच्यामुळे बोरिवलीची कार्यक्षमता त्या अधिकाऱ्यांची आणि त्या कर्मचाऱ्यांची वाढली. त्याच्यामुळे त्याचा नागरिकांना मोठा फायदा झाला आणि त्या फायद्यातून त्या लोकांनी नागरिकांना एक चांगला रिझल्ट दिला. तर अशा प्रकारे प्रत्येक नागरिकांनी जर पोलिसांना प्रत्येक गोष्टी सहकार्य केलं तर चांगलीच गोष्ट होणार. हॉकरचा जो प्रश्न आहे तो, कारण मी बोरिवलीतच राहणार आहे, कारण रिटायर्ड झाल्यावर सुद्धा, त्याच्यामुळे मला हा प्रश्न नंतर पण त्रास देत राहिला असता. कारण मी जर त्या ठिकाणी असून सुद्धा मी सॉल्व्ह करू शकत नाही तर फायदाच नव्हता तो मला. म्हणून मी त्यात जास्त इनिशिएटिव्ह घेतलेला होता. मैं 35 साल से पुलिस स्टेशन में, भाई को मालूम है, लेकिन आज पर्दे के पीछे जबरदस्ती बुलाया मैं आया हूँ. दिन रात साहब का काम किया, साहब को भी मालूम है. खास मेरा दोस्त है, लेकिन जितनी तारीफ करें इतना कम है. 100 में से हीरो को कोई आदमी मिलता है, सब अच्छे, भगवान का दिया कोई खराब नहीं है. लेकिन जब 100 गाई है, 500 गाई है, उसमें गोवार एक ही रहता है, चलाने वाला एक ही गोवार रहता है. गौ माता को बोला आज आपको गोवार मार के आ. और ये इंसान में इतनी भगवान ने शक्ति दी है ना, अच्छे बुरे की 2 मिनट में पहचान हो जाती है. और उसको मुजरिम को मालूम हो जाएगा गया मैं कहां से. ये इंसान है, इसकी जितनी तारीफ करे इतनी कम है. और सबसे बड़ी मेहनत दिन रात करने वाली सिर्फ हिंदुस्तानी पुलिस है. आज अपना घर में पंकज भाई गंगर, खुशहाल भाई, अनिल भाई ऑर्गेनाइजर और वरुण भाई और रमेश ठक्कर काका, जिनका सहयोग से, बोरिवली व्यापारी एसोसिएशन के सहयोग से, अशोक पवार और पूरी टीम की तरफ से आज इतना बढ़िया प्रोग्राम हुआ है. व्यापारी एसोसिएशन ने आज निनाद सावंत साहब असिस्टेंट पुलिस कमिश्नर हुए और उन्होंने जो इधर काम किया है 2 साल, वो हम कभी नहीं भूल पाएंगे. हम 24/7 एक क्राइम में कमी आई है, वो निनाद सावंत साहब हम बोरिवली के हैं, हम उनको नहीं भूल पाएंगे. और हमारे अनिल भाई वो 2 शब्द निनाद सावंत साहब के साथ बोलेंगे. आज बोरीवली में हमको इतनी खुशी हो रही है कि व्यापारी और पुलिस डिपार्टमेंट वो जनता की सुखाकारी के लिए जो मेहनत कर रहे हैं, उसके लिए आज निनाद सर को हमने अभिवादन करके उनका बहुमान किया. क्योंकि उनके यहाँ 3 साल का जो कार्यकाल था, उस दरमियान व्यापारी और जनता के बीच में क्राइम बहुत कम हुआ है.
और उन्होंने हमको पूरा सहयोग दिया है आज तक। तो आज हमने उनको बधाई भी दिया और उनका प्रमोशन हुआ है, वो कमिश्नर बन के आगे निकले हैं। तो उनको शुभेच्छा देने के लिए आज हम सब व्यापारी इकट्ठा होकर उनको यहाँ पे बहुमान किया था।